नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो कोर्सेसमध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण BA अंतर्गत येणारा BA इन संस्कृत या कोर्सबद्दल माहिती पाहणार आहोत की हा कोर्स काय आहे, कोणी हा कोर्स केला पाहिजे, याच्यामध्ये सिलेबस काय आहे, किती वर्षाचा आहे, करिअरच्या संधी काय काय आहेत, सर्व डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करूया. हा व्हिडिओ एंडपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब नक्कीच करा. सो लेट्स बिगिन. तर सर्वप्रथम पाहूया की हा कोर्स नेमका काय आहे, याच्यात काय शिकवलं जातं. शॉर्ट मध्ये पाहिलं गेलं तर याच्यामध्ये पोएट्री किंवा ग्रामर आहे, जसं की महाभारत आहे, भगवद्गीता आहे, यांचे कॉन्टेक्स्ट वापरून याचं ग्रामर शिकवलं जातं. ॲज वेल ॲज जे संस्कृत लिटरेचर आहे त्याचा पूर्णपणे अभ्यास जो आहे तो या अभ्यासक्रमामध्ये जो आहे तो तुम्हाला शिकायला किंवा अभ्यासायला पाहायला मिळतो. आणि या कोर्सचा कालावधी तुम्हाला 3 वर्षाचा पाहायला मिळतो. तर आता पाहूया की या कोर्ससाठी ऍडमिशन घेण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय लागते. तर मित्रांनो, हा एक डिग्री स्तरावरील अंडर ग्रॅज्युएट म्हणजे डिग्रीचाच कोर्स आहे, म्हणून तुमची 12वी पासआउट तुम्ही असणे गरजेचे आहे इन एनी स्ट्रीम. मग तुमचं सायन्स असो, आर्ट्स असो, कॉमर्स असो, तुम्ही याच्यासाठी जे आहे ती इझिली ऍडमिशन घेऊ शकता. फक्त क्रायटेरिया आहे 12th पास. तर मित्रांनो, आता आपण याची ऍडमिशन प्रोसेस पाहूया. तर याची ऍडमिशन प्रोसेस तुम्ही करू शकता ऑनलाईन ॲज वेल ॲज ऑफलाईन. ऑनलाईन करण्यासाठी दरवर्षी जे आहे याचे नोटिफिकेशन निघतात. जेही कोर्स जे कॉलेजेस हा कोर्स ऑफर करत आहेत, जसं पुण्यामध्ये आहे, मुंबई आहे किंवा कोल्हापूर, सातारा या ठिकाणी खूप सारे कॉलेजेस आहेत. पुण्यामध्येही खूप सारे कॉलेजेस आहेत. उदाहरणासाठी फर्ग्युसन कॉलेज आहे, गरवारे कॉलेज आहे, SP कॉलेज आहे, मॉडर्न कॉलेज आहे. मुंबईमध्ये सुद्धा खूप सारे आर्ट्सचे कॉलेज आहेत, कॉलेज ऑफ आर्ट्स मुंबई. असे सध्या कॉलेजेस अवेलेबल आहेत जिथं हा कोर्स ऑफर केला जातो. हे तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्ही कोणतं कॉलेज चूज करता. त्या कॉलेजमध्ये तुम्ही ऑफलाईन जाऊन सुद्धा तुमचे डॉक्युमेंट सबमिट करून फी पे करून याचं ऍडमिशन करू शकता. किंवा दरवर्षी ज्यावेळेस याचे नोटिफिकेशन निघतात तर यांच्या वेबसाईट्स आहेत रिस्पेक्टेड कॉलेजच्या, तर त्या कॉलेजवरती जाऊन सुद्धा ज्या वेबसाईट आहेत तिथे जाऊन सुद्धा तुम्ही इझिली ऍडमिशन करू शकता. सेम प्रोसेस आहे. तुमचे डॉक्युमेंट सबमिट करणे, 12वीचे 10thचे जे मार्कशीट असतात त्या सबमिट करून फी पे करणे आणि तुमचं ऍडमिशन कंप्लीट करणे. आणि याच्यामध्ये सांगायचं तात्पर्य एवढंच की ऑनलाईन ॲज वेल ॲज ऑफलाईन पद्धतीने तुम्ही ऍडमिशन जे आहे ते करू शकता. तर मित्रांनो, आता आपण याच्या कालावधीबद्दल पाहूया. तर याचा कालावधी मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेला आहे 3 वर्षाचा पाहायला मिळतो. 3 वर्षामध्ये तुम्हाला खूप सारे विषय अभ्यासायला मिळतात, ते आपण पुढे पाहणार आहोत. पण या 3 वर्षामध्ये तुम्हाला 6 सेमिस्टर पाहायला भेटतात. 6 महिन्याला 1 सेमिस्टर, एका वर्षात 2, असे 3 वर्षामध्ये 6 सेमिस्टर. प्रत्येक सेमिस्टर जे आहे ते महत्वाचं आहे. इच सेमिस्टर पास आउट करून ज्यावेळेस तुम्ही 3 वर्ष कंप्लीट कराल तुम्हाला डिग्रीचे सर्टिफिकेट मिळते, जे तुम्ही पुढे MA करण्यासाठी वापरू शकता, एक गव्हर्नमेंट जॉबला अपेअर होण्यासाठी वापरू शकता, ॲज वेल ॲज प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब मिळवण्यासाठी वापरू शकता. ते जॉब कोणत्या ते आपण फर्दर पाहणार आहोत. तर मित्रांनो, आपण याचा कालावधी पाहिलेला आहे. आता 3 वर्षामध्ये कोणत्या प्रकारचे जे सिलेबस आहे किंवा अभ्यासक्रम ते पाहायला मिळतात ते बघूयात. जसं तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, तुम्हाला क्लासिकल संस्कृत लिटरेचर, क्लासिकल संस्कृत प्रोज, क्रिटिकल सर्वे ऑफ संस्कृत लिटरेचर, सेल्फ मॅनेजमेंट इन गीता, क्लासिकल संस्कृत, इंडियन एपिग्राफी, पॅलिओग्राफी, क्रोनोलॉजी, मॉडर्न संस्कृत लिटरेचर, संस्कृत अँड वर्ल्ड लिटरेचर, इंडियन ऑन्टोलॉजी अँड एपिस्टेमोलॉजी, संस्कृत कंपोजिशन, संस्कृत ग्रामर, वैदिक लिटरेचर, अशा प्रकारचे जे अभ्यासक्रम आहे तो तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळतो. मित्रांनो, जो तुम्हाला डिटेलमध्ये अभ्यासक्रम पाहायचा असेल की कोणत्या सेमिस्टरला कोणता अभ्यासक्रम आहे, ॲज वेल ॲज कोणते कॉलेजेस आहेत, कॉलेजेस महाराष्ट्राच्या बाहेरही आहेत, जसं BHU बनारस हिंदू युनिव्हर्सिटी, तिथेही संस्कृत खूप मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थी निवडतात. असे जे कॉलेज युनिव्हर्सिटी बद्दल वाचायचं असेल, त्यांची फी पाहिजे असेल, किती असते वार्षिक फी, तर हे सर्व डिटेल मी डिस्क्रिप्शनच्या लिंकमध्ये दिलेलं आहे. पहिली लिंक आहे तिथे क्लिक करून सर्व रीड करू शकता. तर मित्रांनो, आता पाहूया की याच्यामध्ये पुढील संधी काय आहेत आफ्टर कम्प्लिटिंग द कोर्स. जर तुम्ही हा कोर्सला ऍडमिशन घेतला तर तुम्हाला सिलेबस पण माहिती आहे, सर्व माहिती आहे. पण जर तुम्ही हा कोर्स कंप्लीट केला तर तुम्हाला जॉब कुठे कुठे मिळू शकता. तर याच्यामध्ये तुम्हाला जे मीडिया हाऊसेस असतात, जसं टीव्हीवर तुम्ही चॅनल पाहतात तिथे, तसेच स्कूल्स, पब्लिशिंग हाऊसेस, अशा बरेच ठिकाणे आहेत जिथे तुम्हाला ॲज अ ट्रान्सलेटर किंवा पब्लिशर किंवा रायटर म्हणून तुम्हाला जे आहे ते ऍडमिशन म्हणजे तुम्हाला जे जॉब आहे ते मिळू शकते. तसेच तुम्ही जे कॉलेजेस असतात जिथं संस्कृत हा विषय शिकवला जातो तिथं ॲज अ टीचर किंवा ॲज अ प्रोफेसर म्हणून सुद्धा जॉब करू शकता. तसेच खूप सारे जे जॉब पोझिशन्स किंवा हायर करणाऱ्या टॉप रिक्रुटर कंपनीज आहेत, जसं की प्रायमरी अँड सेकंडरी स्कूल्स असतात,
तिथं लँग्वेजचे ट्युटर्स असतात, ट्रान्सलेटर असतात, कंटेंट रायटर असतात. अशा ठिकाणचे जे फर्म्स असतात तुम्हाला तिथे इझिली जे आहे ते जॉब मिळू शकतो. तर मित्रांनो, करिअर संधीज ऑफलाईन मध्ये सुद्धा आहेत, तसेच ऑनलाईन जर आपण प्रायव्हेट सेक्टरमध्ये आहे, तसंच जर आपण गव्हर्नमेंट सेक्टर पाहिलं तर तुम्ही याच्या डिग्रीचा वापर करून व्हेरियस गव्हर्नमेंट जॉबसाठी अपेअर होऊ शकता. पण हे सर्व तुमच्या डेडिकेशन, तुमच्या स्किलवर डिपेंड आहे. ॲज वेल ॲज तुम्ही पुढे MA सुद्धा करू शकता, हायर स्टडीजसाठी सुद्धा जाऊ शकता. तर मित्रांनो, आता पाहूया की हा कोर्स का आणि कोणी निवडावा. तर जर मित्रांनो तुम्हाला संस्कृत हा विषय तुम्ही जर 5वी पासून पाहिलेला असेल, 10वी पर्यंत काही कॉलेज शाळा असतात, काही जे इन्स्टिट्यूट्स असतात तुमचे, तर तिथं जर तुम्हाला संस्कृत पहिल्यापासूनच कंपल्सरी असेल आणि जर तुम्हाला पुढेही संस्कृत अभ्यासायची असेल, त्याचं लिटरेचर किंवा तुम्हाला ग्रामर किंवा याच्यामध्ये जे आहे नॉलेज पाहिजे आहे, किंवा BHU सारख्या युनिव्हर्सिटीज आहेत तिथे ऍडमिशन घेऊन तुम्हाला पुढे खूप जायचं असेल संस्कृत विषयाचा वापर करून, तर नक्की तुम्ही हा कोर्स निवडायला पाहिजे. प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब्स आहेत, टीचर बनायचं असेल, प्रोफेसर बनायचं असेल, संस्कृत विषय शिकवायला आवडत असेल तर नक्की तुम्ही हा जो कोर्स आहे तो निवडायला पाहिजे. तसेच गव्हर्नमेंट एक्झामसाठी सुद्धा अपेअर होऊ शकता आणि हायर स्टडीसाठी जाऊ शकता. यांपैकी कोणतीही तुमची एक आवड असेल तर नक्की हा कोर्स तुम्ही निवडायला पाहिजे, कारण हा कोर्स अशाच विद्यार्थ्यांसाठी जो आहे तो डिझाईन केला गेलेला आहे. मित्रांनो, याच्याबद्दल काय तुमचे प्रश्न असतील किंवा काय डाऊट्स असतील तर खाली कॉमेंट सेक्शनमध्ये विचारा. ॲज वेल ॲज गायडन्स पाहिजे असेल तर इंस्टाग्रामवर आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. तसेच याचे कॉलेजेस, त्यांचे ॲव्हरेज फी, सिलेबस, सर्व डिटेल्स आम्ही डिस्क्रिप्शनच्या लिंकमध्ये दिलेले आहेत. पहिली लिंक आहे त्याला क्लिक करून सर्व माहिती रीड करू शकता आणि तिथेही फीडबॅक देऊ शकता. तर मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.